विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा हायस्कूल स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील इयत्ता 8वी 2024 या मार्गदर्शिकेमधील स्वाध्याय 1.4 अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS, 5वी 6वी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं। दररोजचं लाईव्ह तासिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 1.4 मधील पहिला प्रश्न का आहे अभ्यास। प्रश्न का आहे, ऋण 5/7 व ऋण 8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती शोधायची आपल्याला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या कशाला म्हणायचं? P/Q। Q हा शून्य नसला पाहिजे, म्हणजे छेदातला जो अंक आहे तो शून्य नसावा, त्याला आपण काय म्हणतो? परिमेय संख्या म्हणतो। परिमेय संख्या कोणत्या? ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4, 5। आता या ठिकाणी या P ची व्हॅल्यू ही कोणतीही असू शकते। P ची व्हॅल्यू कोणतीही असू शकते, पण Q ची व्हॅल्यू जी आहे ती Q ची व्हॅल्यू एवढ्यापैकी असायला पाहिजे किंवा एवढ्यापैकी असायला पाहिजे, शून्य नसायला पाहिजे। Q ची व्हॅल्यू शून्य नसायला पाहिजे। मग आपल्याला काय विचारले? या दोघांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या। आता आपण या ठिकाणी संख्या रेषा पाहू। पहा, संख्या रेषा 0, 1, 2, 3, 4 हे असं पुढं, हे -1, -2, -3, -4 हे पुढं इकडं। मग आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? -5/7। हे -5/7 भाग घालू, ह्याला 5ला भाग जात नाही, हे मायनस जशाच तसं 0 दशांश दिला 50 झाले, 7 7 49। काय आलं? हे -0.7। म्हणजे आता हे -0.7 ही संख्या ही कुठं आहे? तर ही 0 मायनस कोणीकडे आहे? इकडे ऋण संख्या आहे, हे इकडे ऋण आणि इकडे काय तर धन। मग ही ऋण आहे म्हणजे हे 0च्या इकडे असायला पाहिजे, बरोबर आहे। पण कुठं आहे ही? हे 0 ते 1च्या दरम्यान आहे। ही संख्या कुठं आहे? या दोघाच्या मध्ये आहे। ही संख्या कुठं आहे? या दोघाच्या मध्ये आहे। आलं का लक्षात? या दोघाच्या मध्ये आहे। त्याच्यानंतर हे -8/13 ही कुठं आहे? 8ला भाग जात नाही, हे मायनस जशाच तसं दशांश दिला 80 झाले, 13 संग 78, 13 7 91। ही -0.6 आणि -0.7 ही पण कुठं आहे? या दोघाच्या मध्येच आहे, बरोबर आहे। आता हे दोन्हीही ऋण संख्या येतात, त्या ऋण संख्येच्या दरम्यान कोणती येईल? ऋणच येईल, बरोबर आहे। पण इथं काय? ही धन संख्या, हे पर्याय येईल का? नाही, हे पण धन आहे। ही 0.7 कुठं राहील? ह्या 0 ते धन इकडल्या बाजूला राहील, आपल्याला इकडंच पाहिजे, हे येणार नाही। मग या दोन्हीपैकी येईल। मग आता या दोन्हीपैकी जर पाहिलं तर हे पर्याय क्रमांक 2 येणार नाही, 3 येणार नाही। पर्याय 1 जर आपण पाहिला -13/21 हे काय येईल? हे मायनस दशांश भाग जात नाही, दशांश द्या 130 झाले, 21 सख्ख 26 ह्याच्या पुढं काहीतरी येईल, आणखी समथिंग पुढं काहीतरी येईल त्याच्या, एवढं पाहू। त्याच्यानंतर हे -21/14 ह्याला जर आपण भाग घातला तर इथं काय येईल? 7 त्रिक 21, 7 दूनी 14, -3/2, -3/2। 2 जर भाग घातला तर हे मायनस जशाच तसं 2 1 2,
1 उरला, दशांश दिला 2 पंचे 10, म्हणजे ही काय येऊ लागल्या -1.5. आता हे -1.5 या दोघाच्या मध्ये येईल का? येणार नाही. ते कुठं येईल? -1 पेक्षा हे -1 म्हणजे या दोघाच्या मध्ये येईल. हे कुठं येईल? तर या दोघाच्या मध्ये येईल. हे पर्याय क्रमांक 4. म्हणजे हा येईल का? नाही. मग उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? चला मग पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 2/4 -5/-9 7/-3 -6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे? या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे? पहा, हे 2/4 -5 -9 7/-3 -6/2. आता या संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे म्हणते त्यानं, बरोबर आहे. तर मग आपण 2/4 जर पाहिलं, आता त्याच्या अगोदर आपण काय करू? पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या? पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? सर्व धन व ऋण संख्या. सर्व धन व ऋण संख्या म्हणजे कोणत्या? -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 हे काय येतात? पूर्णांक संख्या येतात, बरोबर आहे. मग आता हे 2/4 जर हे घेतलं तर 2 1 2 2 4 ही 1/2 हे पूर्णांक संख्यामध्ये तुम्हाला कुठे दिसू लागले का? नाही. मग ही पूर्णांक संख्या असेल का? नाही. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 काय आहे? -6/2 -6/2. मग आपण जर हे मायनस जशाला तसं 2 न भाग घातला 2 1 2 2 6 -3. तुम्हाला इथं -3 या पूर्णांक संख्येत दिसू लागल्या का? आहे इथं. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 2. तरी आपण पर्याय 3 पाहू. 7/-3. आता 7/3 इथं तुम्हाला मायनस संख्येमध्ये कुठे दिसू लागल्या का? ऋण संख्येमध्ये नाही, म्हणून हे येणार नाही. आता हे -5 छेदामध्ये -9 हे मायनस काय झालं? प्लस झालं. मग 5/9 कुठं दिसतंय का आपल्याला? 5/9 कुठं दिसतंय का? नाही. मग ही पूर्णांक संख्या असेल का? नाही. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 ही पूर्णांक संख्या असेल. पूर्णांक संख्या म्हणजे 0 सर्व ऋण व सर्व धन संख्याला मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. आलं? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवृत्ती असते अशा संख्यांना टिंबटिंब व टिंबटिंब म्हणतात. 2 अचूक पर्याय निवडायचे. इथं आपल्याला काय करायचे? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता पहा, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड म्हणजे ते संपणाराच नाही भागाकार. आता उदाहरणार्थ आपण जर 612 किंवा 610 जर घेतला, भागिले जर 3 केलं, 3 दुनी 6, 3 दुनी 6 किंवा आपण ह्याला 2 न भागू, 2 6 2 6 0 1 घेतला, भाग जात नाही म्हणून 0 दिला, वरचा 0 2 पंचे 10. म्हणजे हा भागाकार काय झाला? इथं संपला, म्हणजे स्टॉप झाला. किंवा आपण त्याला जर असं जर केलं, कसं? 412 भागिले 3 जर केलं तर 3 1 3 1 उरला, वरचा घेतला 1 3 3 9 2 उरले, वरचे घेतले 2 3 7 21. इथं आपण 1 घेऊ, 1 घेतला 3 7 21. हे इथं भागाकार काय झाला?
हे संपला. हा अखंड आहे का? नाही. आता दशांश रूप नाही, मग दशांश रूप आणि अखंड असलेला आपण जर उदाहरणार्थ आपण 20/3 जर घेतलं तर 3 संग 18, 2 उरले, दशांश दिला 0, दशांश दिला तिथं इथं 0 घेतला 20 झाले, परत 3 संग 18, 2 उरले, दशांश असल्यामुळं 0 येईल, परत 3 संग 18, 2 उरले 0, 3 संग 18. तुम्ही हा भागाकार कुठपर्यंत करत चला, बाकी 2 उरणार आहे, 2 उरलं की 20 होतात, पुन्हा 3 संग 18, म्हणजे हे 6.666 हे कुठपर्यंत बी चालू आहे. म्हणजे हे दशांश रूप ह्याचं अखंड आहे. आणि इथं आवृत्ती होत आहे. कशाची आवृत्ती? या 6ची सतत 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 6 येणार आहे. हे भागाकार संपणारच नाही. म्हणजे ह्याचं दशांश रूप कसं आहे? अखंड आहे, हे चालूच आहे आणि आवर्ती आहे. म्हणजे हे संपणारे का नाही? मग ह्याला कसं लिहितो? 6.6 आणि ह्याच्या डोक्यावर 0 हे दशांश. ह्याचा अर्थ काय झाला? की या दशांशाचा पुढं 6 हे सतत 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 येऊ लागले. मग ह्याला काय म्हणतात? परिमेय संख्या असे म्हणतात. ह्याला काय म्हणतात? परिमेय संख्या. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय 1 हे उत्तर येईल, परिमेय. बरोबर आहे. 2 पर्याय लिहायचे. पूर्णांक संख्या काय? हे पूर्णांक संख्या आपण पाहिल्या सर्व 0, ऋण आणि धन संख्या मिळून पूर्णांक संख्या होतात. नाही. अपरिमेय म्हणजे ते दशांश रूप, त्याचा अखंड आवृत्ती नसतं, हे नाही. आणि वास्तव संख्या म्हणजे परिमेय व अपरिमेय संख्या मिळून, परिमेय व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं काय येईल? 1 व पर्याय 4 हे 2 उत्तर असतील. 1 व पर्याय 4 हे 2 उत्तरे असतील. आलं का लक्षात? हे 2 पर्याय या ठिकाणी असतील. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 4 काय म्हणते? प्रश्न क्रमांक 4, पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती? आता पुढील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? परिमेय संख्या या अखंड व आवृत्ती दशांश रूप. परिमेय संख्या या अखंड व आवृत्ती दशांश रूप आत्ताच पाहिले आपण. परिमेय संख्या कशा असतात? अखंड आणि आवृत्ती दशांश रूप असतात. ही बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर येईल का? नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. आत्ताच आपण पाहिले ना, 20/3, 3 संग 18, 2 उरले, दशांश दिला 0 झाले, परत 3 संग 18, 2 उरले 0 झाले, 3 संग 18, परत 2 उरले 0 झाले, 3 संग 18. म्हणजे हा सतत काय होतोय? हा 6 सतत येऊ लागलाय, अखंड चालू आहे ह्याचं. आणि हा 6ची येऊ लागलाय, म्हणून हा 6ची आवृत्ती होऊ लागली आहे. म्हणजे हे काय आहेत? परिमेय संख्या आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. अपरिमेय संख्या अखंड व अनावृत्ती दशांश रूप. पहा आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? आता अपरिमेय संख्या म्हणजे काय म्हणते त्यानं? अखंड व अनावृत्ती दशांश रूप. म्हणजे काय येईल? 7.9, 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं हे अखंड चालू आहे. भागाकार चालू आहे. संपलाय का भागाकार? नाही. पण त्याचं आवर्तन होते का? कुठल्या एकाचं? 9 कुठं दिसतंय का? म्हणजे 9 येते का? किंवा 9, 8, 1 सतत येऊ लागले का? किंवा 2, 3, 4 असं येऊ लागले का? कुठली तरी एक संख्या किंवा एक संख्याचा 1, 2, 3 संख्या मिळून सतत ते जर असं जर 9.7.9, 8.1, 9.8.1, 9.8.1 असं जर येऊ लागलं तर ह्या 9.8.1चं काय होऊ लागले? आवर्तन होऊ लागले. पण इथं कशाचं आवर्तन होऊ लागले का? नाही, अनावर्त आहे. हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 3 काय? वास्तव संख्या. आता वास्तव संख्या कोणाला म्हणायचं? परिमेय व अपरिमेय संख्याचा समूह मिळून काय होतो? वास्तव संख्या. आत्ताच आपण पाहिलं होतं. पर्याय क्रमांक 3 येणार नाही. आता नैसर्गिक संख्या, धन व ऋण संख्या. आपण नैसर्गिक संख्या पाहिल्यात. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या म्हणतो आपण. मोज संख्या.
आता तिथं ऋण मोजतो का आपण? कुठल्या वस्तू मोजायच्या असतील तर त्याच्यामध्ये ऋण 1 ऋण 2 वस्तू असं मोजतो का? मग नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 2 3 4 5 6 7 म्हणजे पुढं अनंत. मोठी नैसर्गिक संख्या सांगता येईल का आपल्याला? नाही. बरोबर आहे. लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मग हे नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात, धन असतात, म्हणून हे चुकीची जोडी आहे. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय? ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्याला टिंबटिंब व टिंबटिंब म्हणतात. आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ज्या संख्येचं दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नसते. पहा, आपण काय करू? 0.2 9 3 8 4 7 5 6 1 3 9 8 7 8 असं हे अखंड चालू आहे. भागाकार संपतच नाही, स्टॉप होईच ना गेला, त्याचा चालूच आहे. मग ह्याला काय म्हणायचं? अखंड. आणि आवर्ती. इथं आवर्तन कोणत्या संख्येचं झाले का? आता आवर्ती म्हणजे आपण पाहिलेलं 20/3 3 संग 18 2 उरले, दशांश दिला 20 झाले, परत 3 संग 18 2 उरले, परत 20 झाले. म्हणजे हे 6 6 6 6 6 दशांश चिन्ह 6 6 6 6 6 हे काय होऊ लागले? या 6चं आवर्तन होऊ लागले. अखंड हे तर चालूच आहे, भागाकार हेही संपत नाही, पण त्याचं आवृत्ती होऊ लागल्या. म्हणजे ह्या 6 आपण काय लिहितो? हे 6च्या डोक्यावर टिंब देतो. इथं हे 6 दशांश चिन्ह 6 आणि हे 6च्या डोक्यावर टिंब. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? तर हे 6चं आवर्तन होऊ लागले. मग या 6चं आवर्तन होऊ लागले, पण इथं आवर्ती नसते, आवर्तन नाही म्हणते. मग त्या संख्येला आपण काय म्हणतो? तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? आता हे काय झाली? परिमेय संख्या झाली. म्हणजे त्याचं अखंड दशांश रूप चालू आहे आणि आवर्ती आहे, ह्याला काय म्हणायचं? परिमेय. अखंड दशांश रूप चालू आहे पण आवर्ती नाही, ह्याला काय म्हणायचं? अपरिमेय म्हणायचं. मग आपल्याला काय म्हणते? अखंड दशांश रूप हे चालू आहे पण आवर्ती नाही, म्हणजे ही काय झाली? अपरिमेय झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2. इथं आपल्याला 2 अचूक पर्याय निवडा म्हणले. आता अपरिमेय एक सापडला. ही अशा प्रकारची म्हणजे हे परिमेय असते, आवर्ती होत असते. अपरिमेय येईल का? नाही. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे वास्तव संख्या. म्हणजे वास्तव संख्या कोणाला म्हणतो आपण? परिमेय व अपरिमेय संख्यांचा संच किंवा समूह, त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. मग काय येईल? हे पर्याय क्रमांक 3. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 व 3. 2 व 3 हे 2 उत्तर असतील. 2 अचूक पर्याय निवडा म्हणले. पर्याय 2 आणि पर्याय 3 हे आपले काय असतील? 2 अचूक पर्याय असतील. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? आता पहा, हे 9.165 ह्याच्या डोक्यावर हा 165च्या डोक्यावर तिघाच्या डोक्यावर 12 आहे. ह्याचा अर्थ काय होतो? 9.165 हे 165 165 165 हा 165 165 या तिघाचा संच रिपीट किती वेळेस होतो त्याचं काही हे आहे का? नाही. म्हणजे ह्याची काय होऊ लागली आहे? आवर्ती होऊ लागली. कुणाची? 165चे आवर्ती होऊ लागले. आलं का? आता पर्याय 2 जर पाहिला तर 9.165
इथं हा दशांश म्हणजे हे काय आहे, भागाकार इथं संपलाय, तिथं अखंड पुढे चालू आहे म्हणल्यावर असं तर असायला पाहिजे किंवा पुढं त्याच्या पुढे हे आहे का, नाही. म्हणजे हा भागाकार इथं काय झालाय, संपलाय. म्हणजे अखंड आवर्ती आहे, म्हणजे अखंड आहे का, नाही. आवर्ती तर नाही, आवर्ती तर नाहीच. त्याच्यानंतर पर्याय 3 0.9165 या ठिकाणी पण हा भागाकार संपलाय. इथं कोणत्या अंकाचं आवर्तन होऊ लागले का, नाही. अखंड आहे का, हे अखंड भागाकार सुद्धा नाही, भागाकार इथं स्टॉप झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही. पर्याय क्रमांक 4 91.65 या ठिकाणी हा सुद्धा अखंड आहे का, म्हणजे अखंड म्हणजे सतत भागाकार, कितीही वेळ भागाकार केला तर भागाकार काही संपणार नाही, कुठं स्टॉप होणार नाही, अखंड. आणि आवर्ती म्हणजे जसं समजा आपण 6.6666 हे पाहिले, या 6चा आवर्ती होऊ लागले. या ठिकाणी हे काय होऊ लागले, 165 165 165 ह्याचा आवर्ती होऊ लागले. भागाकार तर अखंड चालूच आहे आणि 165 165चा आवर्ती होऊ लागले. मग हे डोक्यावर बार दिलाय, हे आहे का, नाही. मग उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. हे 1.6 अखंड भागाकार आहे आणि 165चं आवर्तन होऊ लागले, म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 6 हे उत्तर असेल. आलं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 काय आहे, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते. आता अखंड आवर्ती रूप म्हणजे कुठला तरी एक अंक, 2 अंक त्याचं सतत आवर्तन झालं पाहिजे आणि तो भागाकार कंटिन्यू चालूच असला पाहिजे. आता इथं काय दिलंय, 6.70 आहे, 6.7 आणि प्रश्न विचारलाय 0.6 म्हणजे ही सारखी आहे का, नाही. इथं हे तर उत्तर येणारच नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं काय केले, पर्याय क्रमांक 2 मध्ये 0.670 या ठिकाणी हे 670 हे काय झाले, 670 670 670 ह्याच्या डोक्यावर, या तिघाच्या डोक्यावर बार आहे. ह्याचा अर्थ काय आहे की हे 670 670चं सतत आवर्तन होऊ लागले. मग ह्याचं या संख्येचे अखंड आवर्ती, मग इथं आवर्ती दाखवले का, नाही. पण आपल्याला जर आता इथं तुम्ही म्हणलात सर हे 0.67 आता ह्याचं अखंड आवर्ती रूप दाखवायचं म्हणलं तर आपल्याला एकच करता येतं. काय करता येतं, ह्याच्या पुढं आपण कितीही जरी शून्य घेतलो तर ह्या संख्येमध्ये बदल होईल का, नाही होणार. ह्याच्या पुढं दशांशाच्या पुढे आपण कितीही शून्य घेतलो तर बदल होईल का, नाही. मग आपल्याला काय करता येईल, 0.67 आणि हे पुढं शून्य सतत कितीही जरी घेतलो तर ह्याच्या शून्य अखंड एकतर शून्य घेतल्या म्हणजे शून्य तर कितीही लिहिलो तर फरक पडणार नाही, त्या संख्येमध्ये बदल होणार नाही. मग शून्य किती पुढे आले तर ते एकतर अखंड भागाकार चालू असेल आणि आवृत्ती ह्या शून्याचीच आवृत्ती होऊ लागली. म्हणजे या शून्याच्या डोक्यावर आपण जर असं जर टिंब दिलं तर ह्याचा अर्थ होतो हे होऊ लागले. या ठिकाणी 670 आवृत्ती आलं तर या संख्येमध्ये याचं ही संख्या ही राहणार नाही, ह्याचं हे रूप बदलते, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. आता पर्याय क्रमांक 3 इथे शून्याच्या डोक्यावर काय दिलेलं आहे, एक टिंब दिलेला आहे. म्हणजे 0.670 ह्याच्या डोक्यावर टिंब दिले, ह्याचा अर्थ ह्या शून्याचं आवर्तन होऊ लागले. ह्याच्या पुढे शून्य कुठंपर्यंत बी कितीही शून्य लिहिलो तर ह्याची किंमत 0.67 एवढीच राहते, किमतीमध्ये बदल होत नाही. आलं. उत्तर काय असेल आपलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 0.67. आता हे इथलीच इथं आहे, ह्याच्यात कुठं कोणत्या संख्येचं आवर्तन दाखवले का, नाही. किंवा अखंड रूप चालू आहे दाखवले का, नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं. चला त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. आता पहा, हे 1.35 म्हणजे हे कोणत्या तर 2 संख्येचा भागाकार आहे. कोणत्या तर संख्येला कोणत्या तर संख्येनं भागलं आणि हा काय झाला, भागाकार या ठिकाणी स्टॉप झालेला आहे. काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे भागाकार, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय आहे,
वर्गमुळामध्ये 5. आता हे वर्गमुळामध्ये 5 म्हणजे स्क्वेअर रूट अंडर 5 वर्गमुळात 5 ह्याचं आपल्याला निश्चित वर्गमूळ सांगता येते का? नाही. आता इथं वर्गमुळामध्ये 1 मिनिट, वर्गमुळामध्ये 10, या वर्गमुळात 10ची आपल्याला निश्चित किंमत सांगता येते का? ह्याचं वर्गमूळ कोणतं आहे सांगता येते का? नाही. जर आपण वर्गमुळामध्ये 25, वर्गमुळामध्ये 1, वर्गमुळामध्ये 4, वर्गमुळामध्ये 16, वर्गमुळात 49 असं जर आलं तर हे वर्गमुळात 25 म्हणजे 5, हे 1, हे 2चा वर्ग आहे, हे 1चा वर्ग आहे, हे 4चा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. म्हणजे या का आहेत? पूर्ण संख्या येतात आणि हे पण तेच आहेत. बरोबर आहे. म्हणजे अपरिमेय संख्या. निश्चित ह्याची किंमत सांगता येते. या ठिकाणी 3.054768 पुढं चालूच आहे. हे म्हणजे अखंड आहे. आवर्ती आहे का ह्याच्यात? नाही, अनावर्ती आहे. ही 1 झालं की 0 आहे, 5. कुठला एखादा अंक तेच अंक रिपीट होऊ लागलाय का? नाही. किंवा कुठला तरी 2 अंकाचा समूह किंवा 3 अंकाचा समूह रिपीट होऊ लागलाय का? नाही. म्हणजे हे येणार नाही परिमेय संख्या, ही नाही. परिमेय संख्या असेल पर्याय क्रमांक 1. हे बाकीचे 3 जे आहेत हे काय आहेत? अपरिमेय संख्या येतात. हे बाकीच्या 3 काय आहेत? अपरिमेय संख्या आहेत. आलं का लक्षात? हे ज्याचं वर्गमूळ निघतं ही परिमेय संख्या असते. बरोबर आहे. हे निश्चित आपल्याला इथे एखाद्याची किंमत ही एवढी आहे हे सांगता येते, कारण की इथे ह्याचं आवर्ती नाही किंवा हे अखंड नाही. अखंड आवर्ती अनावर्ती जर असतं तर हे झालं असतं. इथं भागाकार स्टॉप झालेला आहे, ह्याच्या पुढं काहीच नाही. म्हणजे हे काय आहे? 8व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. चला, हे पण प्रश्न खूप सोपा आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय संख्या विचारल्या. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. आता पहा, -27 हे 27/5. 27ला जर आपण 5नं भागलं तर हे -5 5 25 5 25 दशांश दिला, 2 उरले, 20 झाले, 5 चोक 20. हे या ठिकाणी काय झाला? भागाकार संपला. बरोबर आहे. 5 5 25, 2 उरले, 5 चोक 20. पर्याय 2 वर्गमुळामध्ये 25 म्हणजे ह्याचं तुम्हाला निश्चित स्क्वेअर रूट सांगता येते 5. हे येईल का अपरिमेय? नाही. हे वर्गमुळामध्ये 5 ह्याचं तुम्हाला निश्चित स्क्वेअर रूट सांगता येईल का? आत्ताच पाहिलेलं आहे. हे पहा, हे आपण या ठिकाणी वर्गमुळात 1, वर्गमुळात 4, वर्गमुळामध्ये 9, वर्गमुळामध्ये 16, वर्गमुळामध्ये 25, वर्गमुळामध्ये 36, वर्गमुळात 49 या संख्येचे आपल्याला निश्चित स्क्वेअर रूट सांगता येतात. ह्याचं 1 आहे, हे 2 आहे, ह्याचं वर्गमूळ 3 आहे, हे 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7. आणि याच्यामधल्या संख्या वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळामध्ये 5, वर्गमुळामध्ये 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8, वर्गमुळात 10 ह्यांचं स्क्वेअर रूट सांगता येते का? आपल्याला नाही. म्हणजे हे काय आहेत? अपरिमेय संख्या येतात. हे कोणत्या येतात? अपरिमेय संख्या आहेत. आणि हे परिमेय संख्या येतात. हे काय येतात? परिमेय संख्या आहेत. आलं? मग हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. बरोबर आहे. आलं का लक्षात? आणि या ठिकाणी ह्या पर्याय क्रमांक 4 मध्ये 10.05 ह्या 05च्या डोक्यावर 12 आहे. ह्याचा अर्थ काय होऊ लागला? 05 05 हे सतत हे काय होऊ लागले? ह्याचं रिपिटेशन होऊ लागले. ह्याचं काय होऊ लागले? रिपिटेशन होऊ लागले. म्हणजे हे अखंड आवर्ती रूप आहे. ही काय आहे? अपरिमेय आहे. हे परिमेय संख्या म्हणून हे येणार नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. अपरिमेय संख्या. प्रश्न क्रमांक 9 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला स्वाध्याय 1.4 मधील 9 जे प्रश्न होते 1.4 मधील ते या ठिकाणी आपले संपलेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. परत भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.